शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती. शेतकऱ्यांनो कान देऊन इकडे ऐका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 कोटी रुपयाचा निधी अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सरकारच्या माध्यमातून आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहेत, असं मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकाराला बोलताना सांगून टाकलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की इतके दिवस वाट बघायला का लावली. त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. गेल्या मागच्या 15 दिवसांमध्ये आता मतदानाच्या पूर्वी आचारसंहिता सुरू होती. त्यामुळं महाराष्ट्र राज्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्र तुम्हाला दिलेला नव्हता. तसेच अतिवृष्टीचे पैसे देखील बँकेच्या खात्यावरती वितरित झालेले नव्हते. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी मतदानाच्या पूर्वी आचारसंहिता लागत असते त्यावेळी कोणत्याही योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होऊ शकत नसतात, अशी माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे की मतदान ठिकाणी या ठिकाणी पूर्ण पार पडलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पाहायला गेलं तरच आजपासूनच पहिला टप्पा, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता पाहायला गेलं तर परवा दिवशी तिसरा टप्पा, या 3 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पैशाचं वितरण करून टाका, असं सक्त निर्देश देखील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, यामध्ये अतिवृष्टीचे म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही तुमचं नुकसान झालं होतं, ज्याचे पैसे तुम्हाला मिळाले नव्हते, आजपर्यंत पैसे मिळणार असं म्हणत होते, परंतु अखेर सरकारने फायनल निर्णय घेऊन टाकला आहे आणि अतिवृष्टीचे तुम्हाला 15,000 रुपये हेक्टरी आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रित तुम्हाला टोटल 17,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा होऊ लागलेत. आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे आणि राहिलेले काही जिल्हे आहेत ते तुम्हाला तिसऱ्या दिवशी जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, नेमकं आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत बघा. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना 14 जिल्ह्यामध्ये 17,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा होणार आहेत. आतापर्यंत आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देखील वारंवार प्रसारित होत होत्या. या ठिकाणी आता सोशल मीडियावर वारंवार शेतकऱ्याला नेमकी खरी बातमी कोणती याबद्दल मोठा प्रश्न पडायचा. यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले की ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर होतात त्यावेळेस तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत असतात. त्यामुळं खोट्या बातमीवर तुम्ही विश्वास न ठेवता सरकारने काढलेल्या JR वरच विश्वास ठेवा, अशा प्रकारचे आव्हान देखील या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आज सांगण्यात आलेलं आहे. आज पहिल्या टप्प्यातील कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत, याचीच अपडेट तुम्हाला स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला खास देण्यात आलेलं आहे. तुम्हाला जर आजच्या 17,000 रुपये अतिवृष्टी सरकारच्या माध्यमातून पाहिजे असतील, तसेच नमोचे देखील या ठिकाणी पैसे दोन्ही मिळून जर तुम्हाला 17,000 पाहिजे असतील, आज नेमकं कोणत्या पहिल्या 14 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे हे सध्या तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे. 36 जिल्ह्यापैकी आता राज्यातील सरकारच्या माध्यमातून चौकशी दरम्यान 8 जिल्हे सापडलेत ज्यांना 1 रुपयासुद्धा बँकेच्या खात्यावरती अजिबात येणार नाही. त्यांना नमोचे पैसे देखील मिळणार नाहीत आणि अतिवृष्टीचे पैसे देखील या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झाले तर या 8 जिल्ह्यामध्ये पैसे अजिबात बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का, तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले की शेतकरी बांधव जे आहेत तर यांच्या 2 सह्या करण्यात आल्यात. यामध्ये 2 याद्या देखील करण्यात आल्यात. याद्या अशा करण्यात आल्यात की 8 जिल्ह्यामध्ये अपात्र झालेल्या शेतकऱ्याची नावे सामील केली आहेत. त्यानंतर उरलेल्या सर्व जिल्ह्याची पात्र यादी देखील एक वेगळी यादी तयार करण्यात आली आणि त्या जिल्ह्यामध्ये आज, उद्या, परवा असं 3 दिवसांमध्ये पैसे वाटप करणार असल्याची देखील खरोखर माहिती मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, मग आता नेमकं आता कोणत्या 8 जिल्ह्याचं पैसे वितरण होण्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले, त्यांनी पैशाची वाट बघू नये असं का सांगण्यात आले, तर ते 8 जिल्हे आपण लगेच पाहणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती आजच्या आज तुम्हाला 15,000 रुपये पाहिजे असतील, तर तसेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे आजच्या आज पाहिजे असतील, तर सरकारने यासाठी कोणकोणत्या अटी आणि पात्रतेनुसार हे पैसे या ठिकाणी सोडण्याचं ठरले
तर या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे ते सुद्धा लगेच पाहणार आहोत. त्यामुळे कोणीही अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका. ही जी माहिती आहे ती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली. गेल्या 15 दिवसामध्ये अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो योजनेचे देखील 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत. परंतु मतदानाच्या दिवशी आचारसंहिता लागू असते, तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळं कोणताही लाभ योजनेच्या माध्यमातून दिला जात नसतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला पैशाचे वितरण मागील 15 दिवसामध्ये झालेलं नव्हतं. आता मतदान पूर्णपणे 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि पैशाचे वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. मग कोणकोणत्या नियमानुसार पैशाचं वितरण होणार आहे हे तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. बघा, सरकारने आता सांगितले की 4 नियमामध्ये जे जे शेतकरी बांधव आता बसत असतील त्यांनाच आज पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचे वितरण बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि बाकीचे जे काही शेतकरी आहेत या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार नाही. फक्त या नियमाअंतर्गत अटीनुसारच तुम्हाला पैशाचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आहे. आता कोणकोणत्या अटी व कोणकोणत्या नियमानुसार आज पहिल्या दिवशी पैशाचं वितरण होणार आहे नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आत्तापर्यंत जे कोणत्याही योजनेचं तुम्हाला PM असेल, नमो असेल तर आत्तापर्यंत वितरण जे झालं तर ते कोणत्याही अटी व पात्रतेनुसार त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. परंतु शेतकऱ्यांनो, त्याचाच गैरफायदा घेऊन चुकीच्या मार्गाने अनेक शेतकरी लाभ घेत असल्याचं या ठिकाणी कृषी विभागाला सापडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे जे काही पैशाचं वितरण होणार आहे ते सर्व अटी आणि पात्रतेनुसार केलं जाणार आहे. त्यामुळं आज 14 जिल्ह्यामध्ये मतदान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमोचे तुम्हाला 2,000 रुपये येणार आहेत, तर या नियमामध्ये शेतकरी बसतील त्यांच्याच खात्यावरती हे पैसे आता येणार आहेत. पहिला नियम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, तो आधी ऐकला असणार आहे. परंतु हा नियम सरकारच्या माध्यमातून अधिकृत सांगण्यात आला आहे, तो म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे PM किसान योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 19व्या तारखेला मिळाले आहेत, तर फक्त या शेतकऱ्याचीच नावे अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेसाठी बँकांना दिले आहेत. त्याचं कारण म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता देत असताना सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवाचा अर्ज चेक करण्यात आला होता. जे शेतकरी गोरगरीब आणि गरजू आहेत फक्त त्यांनाच या ठिकाणी PM किसान योजनेचे 2,000 रुपये 19 नोव्हेंबरला मागील 2 आठवड्यामध्ये दिले होते. त्यामुळे फक्त त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि नमोचे त्या ठिकाणी पैसे थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये 17,000 रुपये DBTच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण PM किसान योजनेचे 20,000 रुपये बँकेच्या खात्यावरती 19 नोव्हेंबरला प्राप्त झाले असतील तरच तुम्हाला या ठिकाणी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. आता कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी कोणत्या कोणत्या बँकांना देण्यात आले याची सुद्धा अपडेट तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहेत बघा. परंतु दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून जो लावण्यात आला आहे, ज्यामध्ये जवळपास 13 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यात आले, ती कोणती आता अपात्र यादी लावण्यात आले नक्की बघायचं आहे. शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तो नियम म्हणजे KYC बद्दल आहे. आता तुम्ही KYC केली असली तरी पण तुम्ही या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचा लाभ बंद होणार आहे. कारण तुम्ही कोणत्या प्रकारची KYC केले हे सुद्धा आत्ता बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण अनेक शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने KYC केल्याचं माहिती या ठिकाणी कृषी विभागाला समजून आलेलं आहे. त्यामुळे त्यांना पैशाचं वितरण होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. कारण PM किसान योजनेचा लाभ होता तर तो KYCची प्रक्रिया जास्त करून त्या ठिकाणी तपासली गेलेली नव्हती, म्हणून तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे आलेले होते. परंतु शेतकरी बांधवांनो, बँकेची KYC केले तर चुकीच्या मार्गाने KYC केली असल्याची माहिती देखील सरकारच्या माध्यमातून तपासणी दरम्यान उघडकीस आलेलं आहे. मग कोणत्या प्रकारची KYC तुम्ही या ठिकाणी केली असली पाहिजे? तुम्ही चुकीचे पत्त्याची KYC केले असेल तर या ठिकाणी तुमचे पैसे सरकार सोडून पेंडिंगवर पडणार आहेत. तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळं कोणत्या प्रकारची KYC तुम्ही केली असली पाहिजे ते पण तुम्हाला पुढे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी तिसरा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 45 लाख शेतकरी अपात्र होणार असल्याची माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. गेल्या 15 दिवसामध्ये मतदानाच्या पूर्वी आचारसंहिता लागलेली होती. त्यामुळं पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून खात्यावरती झालेलं नाही. आता बघा, आचारसंहिता 2 दिवसापूर्वी संपलेलं आहे. त्या ठिकाणी मतदान देखील पार पडलेलं आहे
आणि पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. जवळपास 11,000 कोटी रुपयाचा निधी या बँकांना देखील वर्ग करण्यात आलेला आहे. आणि या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून या पहिल्या टप्प्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. जवळपास 25 लाख शेतकरी बांधवाच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये 17,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. मग नेमकं कोणाला पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला आता पुढे समजणारच आहे. परंतु पुढचा नियम जो आहे तो सरकारने या ठिकाणी लावण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 8.5 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्ही आता असणं देखील गरजेचं आहे. मग तुम्ही यात का आहे का ही नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, आता पुढचा प्रकार जो आहे तुम्हाला पाहत असेल, 7.5 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली. परंतु कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त शेतकरी अपात्र करण्यात आलेत ते 8 जिल्हेसुद्धा आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे आज पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे वितरण होणार आहेत याची अपडेट देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे. हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण जे तुम्हाला सांगणार आहे तर ते कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, लवकर विश्वास बसत नाही. त्याचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, खोट्या बातम्याचा कहर देखील सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणाकोणाला कधी पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता सगळ्यात पहिलं कोणकोणते 8 जिल्हे अपात्र ठरणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला पैशाचे वितरण अजिबात होणार नाही. मग ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, कोणती 2 कामे तुम्हाला तातडीने करून घ्यायची आहेत जेणेकरून या 8 जिल्ह्यामध्ये तुम्हाला देखील पैसे येतीलच हे तुम्हाला मी सांगणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील आपण पाहून घेऊया की कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये 4 जिल्हे बघा. 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 4 पैशाचं अजिबात होणार नाही. लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण आज पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे. बघा, आधी तुम्हाला सांगतो या 8 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशाचे वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. तर या 8 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर घाबरून जायचं अजिबात कारण नाही. तर या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे. तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे की नेमकं तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून पैशाचे वितरण होण्यासाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर 8 जिल्हे ज्यामध्ये पैशाच्या वितरणाला प्रॉब्लेम असणार आहे यामध्ये अकोला आहे. तर अकोला महत्त्वाचं म्हणजे अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हे जे जिल्हे सांगितलेत यामध्ये पैशाचं वितरण होण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येणार आहे, थोडासा अडथळा येणार आहे. एक काम केलं तर तुम्ही दुसरे काम अजून केलं तर लगेच तुम्हाला पैशाचं या ठिकाणी वितरण होणार आहे. आता कोणती काम आहेत नक्कीच तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु त्याआधी शेतकरी बांधवांनो, नेमकं आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण या 14 जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर या 14 जिल्ह्यातील जवळपास 100 या ठिकाणी तालुके बघा निवडण्यात आले आहेत. यामध्ये 170 तालुक्यामध्ये तुमचा जर तालुका असेल तर तुम्हाला याचा लाभ लगेच इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक आहे का तुमचा मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे. आता बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे जळगाव. तर जळगाव जिल्ह्यातील सर्वांनाच लाभ भेटणार नाही. तर जळगाव जिल्ह्यातील पाहायला गेलं तर मोजकेच तालुके निवडण्यात आले आहेत. त्यामधील अमळनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर हे पहिल्या टप्प्यामध्ये हे तालुके या ठिकाणी निवडण्यात आले आहेत. मग यांना KYC कोणत्या पद्धतीने केल्यावरच पैसे मिळणार आहेत. तर KYC कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, तर बँकेमध्ये KYC करण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांची गर्दी सुरू आहे. चुकीच्या मार्गाने देखील KYC शेतकरी बांधव करत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला KYC बरोबर कुठले ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता बघा, जालना जिल्ह्यातील कोणाकोणाला भेटणार आहेत बघा. फक्त मोजके तालुके या जालना जिल्ह्यातील आहेत. अंबड, भोकरदन, बिदनपूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना टोटल पैसे मिळणार आहेत. तर लक्षात ठेवा, टोटल तुम्हाला 15,000 रुपये अतिवृष्टीचे मिळणार आहेत आणि 2,000 रुपये नमोचे मिळणार आहेत. असे टोटल तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्हा. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील नवापूर असेल, शहादा असेल, तळोदा असेल, अक्कलकोट असेल, अकराणे असेल या भागातील शेतकरी बांधवांना लाभ या त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टी पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. अजून एक तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला या ठिकाणी प्रकारची KYC करायची आहे. तर सरकारने KYC करण्यासाठी कोणती सांगितलेत बघा. आता बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. तर परभणी जिल्ह्यात जर विचार केला तर शेतकरी बांधवांनो, गंगाखेड, चिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागातील शेतकरी बांधवांना याचा बँकेच्या खात्यावरती लाभ जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा. तर बीड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर आष्टी असेल, पाटोदा असेल, बीड, गेवराई,
माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये कोणते तालुक्यात बघा, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे वर्धा. वर्ध्यामध्ये पाहायला गेलं तर देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ मिळणार आहे बघा, मालेगाव, मंगळूर, पीर, करंजा, रिसोड, मानोरा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुढचा जिल्हा हिंगोली. हिंगोलीमध्ये बसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ, सेनगाव हे तालुके आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत. कारण पुढचे शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून सरकारने घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आता KYC कोणत्या प्रकारे करायचे बघा, शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मोबाईलवरती KYC करू लागले आहेत. परंतु मोबाईलवरती KYC करताना अनेक शेतकरी बांधवांना अडथळे देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आता OTP येत नाही, सर्व्हर डाऊन असते. त्यामुळे तुम्ही एखाद्या नेट कॅफेमध्ये वगैरे जाऊन त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, अतिवृष्टीचे पैसे घेण्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारची KYC करावी लागेल असं नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही विचारला तर ते सविस्तरपणे डिटेल्स माहिती आणि बरोबर KYC या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी करून घेतील. ही प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे. नक्कीच तुम्हाला अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तोराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.